6 जॅकपॉट आणि 3 भयंकर धोके तुमचं नशीब बदलणार एक स्वप्न जे हुबेहूब खरं ठरेल. जय गुरुदेव. नमस्कार माझ्या मिथुन राशीच्या जातकांनो. ऑगस्ट महिना हा सुरू होत आहे आणि मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना अत्यंत थरारक, आश्चर्यांनी भरलेला आणि आयुष्याला एक अभूतपूर्व वळण देणारा ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यात अशा काही अघटित घटना घडणार आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. मिथुन राशीच्या सर्व स्त्री पुरुषांनी, तरुणांनी आणि वृद्धांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. कारण एका लहानशा चुकीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं किंवा एक योग्य निर्णय तुमचं नशीब पूर्णपणे उजळवू शकतं. अजिबात वेळ न दवडता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील त्या 6 अत्यंत शुभ घटना आणि 3 मोठ्या धोक्यांचे इशारे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. ऑगस्ट महिन्याच्या अगदी पहिल्याच आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांना एक अत्यंत अद्भुत आणि गूढ अनुभव येणार आहे. तुम्हाला सलग काही रात्री एकच विशिष्ट स्वप्न पुन्हा पुन्हा पडणार आहे. हे केवळ एक साधं स्वप्न नसून निसर्गाने आणि ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेला एक अत्यंत मोठा दिव्य संकेत असणार आहे. हे स्वप्न जसंच्या तसं अगदी हुबेहूब तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात खरं ठरणार आहे. जेव्हा हे स्वप्न साकार होईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला जाणीव होईल की ईश्वर स्वतः तुम्हाला मार्ग दाखवत आहे. या स्वप्नांमुळे तुमच्या आयुष्यातील एका खूप मोठ्या समस्येचं उत्तर तुम्हाला सहज मिळणार आहे. त्यानंतर मध्य ऑगस्टच्या सुमारास म्हणजेच महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुम्ही एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. या प्रवासादरम्यान तुमचं अचानक एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीशी भेट होईल. ही भेट दिसायला जरी साधी वाटली तरीही अनोळखी व्यक्ती तुमच्या आयुष्याला एक भयंकर मोठी कलाटणी देणारी माहिती किंवा अकल्पनीय मदत देऊन जाईल. या व्यक्तीने दिलेला एक सल्ला तुमच्या बंद पडलेल्या आयुष्याची दारं उघडून देईल आणि तुम्हाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल. मिथुन राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे तिसऱ्या आठवड्यात तुमच्या स्वतःच्या घरात एक अशी चमत्कारिक घटना घडेल जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुमच्या घरातील खूप जुनी, धुळीत अडकलेली आणि तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेली एखादी वस्तू अचानकच तुमच्या हाती लागेल. ही जुनी वस्तू हाताळताना त्यातून एक भयंकर मोठं गुपित बाहेर येईल किंवा त्या वस्तूच्या माध्यमातून तुम्हाला असा काही अकल्पनीय आर्थिक आणि वैयक्तिक फायदा होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. घरातील हे विसरलेली वस्तू तुमच्यासाठी साक्षात कुबेराचा खजिना यावेळेला सिद्ध होणार आहे. यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात मिथुन राशीच्या जातकांसाठी सुवर्ण काळ सुरू होणार आहे. तुमचं बोलणं, तुमचे विचार किंवा तुम्ही सोशल मीडियावर केलेली एखादी साधी पोस्ट अनपेक्षितपणे इतकी भयंकर व्हायरल होईल की रातोरात तुम्हाला एक वेगळीच ओळख आणि मोठी प्रसिद्धी मिळेल. लोक तुमच्या विचारांचं कौतुक करतील, चार चौघात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या या व्हायरल होण्यामुळे तुम्हाला नव्या संधीची लाट आलेली दिसेल. महिना अखेर जवळ येत असताना मिथुन राशीच्या जातकांच्या आयुष्यात अंकशास्त्राचा एक भयंकर चमत्कार पाहायला मिळेल. एक ठराविक आकडा किंवा एक विशिष्ट तारीख तुमच्या समोर पुन्हा पुन्हा सतत वेगवेगळ्या रूपात येत राहील. हॉटेलचं बिल असो, गाडीचा नंबर असो किंवा घड्याळाची वेळ, हाच एक ठराविक आकडा तुमच्या डोळ्यांसमोर वारंवार येईल. आणि मित्रांनो, हाच तो आकडा तुमच्या आयुष्याला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. याच तारखेला किंवा या आकड्याशी संबंधित दिवशी तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडेल जो तुमचं नशीब 100% बदलून टाकेल. आणि ऑगस्ट महिन्याच्या अगदी शेवटी मिथुन राशीच्या जातकांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेली स्वप्न आणि मनातील जुन्या इच्छा शेवटी पूर्ण होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची स्वतःची जागा, नवीन घर किंवा आवडत्या वाहनाची खरेदी या महिन्यात अगदी निर्विघ्नपणे पार पडेल. तुमच्या मार्गात अडकून पडलेली सरकारी कामं, कागदपत्रांचे गुंते अचानक सुटतील आणि तुम्हाला हवं तसा नवीन व्यवसाय आणि कामाची सुरुवात देखील अत्यंत दणक्यात होईल. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तुमच्या सर्व जुन्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचं मन अत्यंत आनंदी आणि तृप्त होईल. परंतु मिथुन राशीच्या जातकांनो, नाण्याला जशा 2 बाजू असतात अगदी तसंच या ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी देखील 3 भयंकर अशुभ घटनांचा आणि धोक्याचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे आता अत्यंत सावध व्हा.
पहिली अशुभ घटना म्हणजे सोशल मीडियाच्या जगात तुमच्या पाठीमागे एक मोठा गेम खेळला जाणार आहे. तुमच्याच ओळखीतील किंवा जवळची कोणीतरी छुपा शत्रू सोशल मीडियावर तुमच्याबद्दल अत्यंत खोटी, बदनामीकारक आणि विषारी माहिती पसरवणार आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही बदनामी जेव्हा तुमच्या लक्षात येईल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल आणि लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज पसरलेले असतील. त्यामुळे सोशल मीडियावर कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि स्वतःची वैयक्तिक माहिती कुणाशीही शेअर करू नका. दुसरी भयंकर अशुभ घटना तुमच्या आर्थिक आयुष्याशी संबंधित आहे. या महिन्यात तुम्हाला कोणीतरी खूप पटकन रातोरात श्रीमंत होण्याचं आमिष दाखवेल. एखादी आकर्षक स्कीम, भुलवणारी गुंतवणूक किंवा लॉटरीसारखी संधी तुमच्यासमोर आणली जाईल. पण मित्रांनो, या मोहात अजिबात पडू नका, कारण ही एक भयंकर मोठी जाळी असणार आहे आणि यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसेल. तुमचे कष्टाचे पैसे पाण्यात जातील. त्यामुळे कुठल्याही शॉर्टकटच्या मागे धावू नका आणि पटकन पैसे दुप्पट करण्याच्या थुलथापांना देखील बळी पडू नका. तिसरी आणि सर्वात जास्त दुखावणारी अशुभ घटना ही तुमच्या कामाच्या ठिकाणी घडणार आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, ज्याला तुम्ही तुमचा सर्वात जवळचा मित्र किंवा त्याला सहकारी मानता, तीच व्यक्ती मत्सरापोटी किंवा जळफळाट त्यामुळे तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. हे विश्वासघातकी व्यक्ती तुमच्या कामात गुप्तपणे भयंकर अडथळे आणि वरिष्ठांकडे तुमच्याबद्दल कांगाळ्या करेल आणि तुमचा थेट विश्वासघात करेल. या विश्वासघातामुळे तुमचं मन प्रचंड दुखावलं जाईल आणि कामाच्या ठिकाणी मोठं संकट उभं राहील. मित्रांनो, सर्व 3 अशुभ घटनांमधून आणि ग्रहांच्या वाईट प्रभावातून आणि शत्रूंच्या कारस्थानातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि 6 शुभ घटनांचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी मिथुन राशीच्या जातकांनी ऑगस्ट महिन्यात काही अत्यंत सोपे आणि प्रभावशाली उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. दररोज सकाळी स्नान केल्यावर ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा स्पष्ट उच्चारात जप करा. बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे, मुग डाळीचे किंवा गरिबांना हिरव्या कपड्यांचे दान करा. तसेच दर शनिवारी मारुतीरायासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसा पठण करा. यामुळे सर्व वाईट शक्ती छुपावात आणि शत्रूंचा नायनाट होईल. आणि मित्रांनो, हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होऊन कुटुंबावर एका दिव्य संरक्षणाचे कवच निर्माण होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ऑगस्ट महिन्यात दर सोमवारी शिवलिंगावर तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करून पांढरी फुलं व बेलाचे पान वाहा. या एका साध्या उपायाने तुमच्या डोक्यावरील मानसिकता, नाद, चिडचिड आणि अज्ञात भीती पूर्णपणे गायब होऊन मन अत्यंत शांत होईल. तसंच गुरुवारी गरजू विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना अभ्यासाचे साहित्य आणि गोड वस्तूंचं वाटप करा. असे केल्याने बृहस्पती ग्रहाची कृपा तुमच्यावर राहील आणि कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक अडकलेले पैसे मोकळे होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. ऑगस्टच्या उत्तरार्धात दररोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढून किंवा हळद कुंकवाचे स्वस्तिक काढूनच घराबाहेर पडा. यामुळे कोणत्याही वाईट नजरेचा किंवा छुप्या शत्रूंचा, कारस्थानाचा तुमच्यावर आणि तुमच्या कामावर कोणताही प्रभाव पडणार नाही. या संपूर्ण महिन्यात पक्ष्यांसाठी आणि मुंग्यांसाठी धान्य व साखरेचा भाग घराबाहेर ठेवणं तुमच्या नशिबाला खूप मोठी कलाटणी देणारं ठरेल. या छोट्या छोट्या उपायांनी तुमच्या आयुष्यातील ग्रहांचे दोष मिटून ऑगस्ट महिना तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत आणि मिथुन राशीच्या नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय गुरुदेव नक्की लिहा, जेणेकरून ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. आणि भविष्यात अशाच नवनवीन, अचूक आणि सखोल ज्योतिषाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमचा संपूर्ण ऑगस्ट महिना आनंदाचा आणि यशाचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.